हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। अशा काही छान नवीन जुन्या रेसिपीज आणि असले छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती। तर छान अशी माझी पूजा झाली आहे आणि सुरुवात झाली आहे सुंदर अशी सकाळची। तर आज शेवग्याची शेंगाची भाजी बनवत आहे। तर शेवगा किती शक्तिशाली आहे तुम्हाला माहिती आहे का? तर शक्तिशाली भाजी म्हणून शेवग्याची ओळख आहे। शेवग्याच्या शेंगात इतकी ताकद आहे ना की डोळ्यासाठी खूप चांगले आहे। विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, कोलेस्ट्रॉल कमी करायला पण मदत करते आणि आपले कोलेस्ट्रॉल कमी तर करायला मदत करतेच, आपल्याला ताकदही देते। म्हणून शेवग्याची भाजी खूप उत्तम आहे। तुम्ही सूप बनवून खाऊ शकता। हे बघा, मी असं मीठ आणि हळद असं टाकून थोडंसं मला भाजी बनवायची आहे म्हणून मी कूट टाकलेला आहे, पण तुम्ही न कूट टाकता असं सूप करून घेऊ शकता। आणि ह्या शेंगा आहेत मिठात उकडलेल्या, त्या पण तुम्ही थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेऊ शकता तोंडी लावण्यासाठी। तर मला भाजी बनवायची होती म्हणून मी भाजी बनवली, पण अशा प्रकारे तुम्ही शेवग्याची भाजी सूप किंवा मीठ टाकून उकडून अशाच तोंडी लावण्यासाठीही करू शकता। तर तुम्ही कुठल्या पद्धतीने शेवग्याची भाजी खाता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर अशा पद्धतीने मी शेवग्याची भाजी बनवलेली आहे, सिंपल अशी, थोडंसं तिखट मीठ कूट टाकून अशी। पहिले तर मी शेंगा मीठ टाकून हळद टाकून थोडंसं कूट टाकून असं उकळून घेते, नंतर मी भाजी बनवते। तर तुम्हाला ज्वारीची भाकरी किती गुणकारी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर ज्वारीच्या भाकरीतून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि पचनालाही हलके आहे असं जाणवतं। तुम्ही नक्की तुम्ही असं नोटीस केलं आहे का कधी की ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर खूप हलकं आपल्याला फील होतं। आणि किडनी स्टोन असेल तर उत्तम औषध आहे ज्वारीची भाकरी। ज्वारीची भाकरी खात असाल तर लघवीचं प्रमाण वाढून त्यामधून आपलं किडनी स्टोनसुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होते। ज्वारी असा पदार्थ आहे, आपल्या रक्तातील साखर वाढलेली असेल ते प्रमाणात ठेवण्याचं देखील आपली ज्वारीची भाकरी हे काम करते। तर रोज रात्री नक्की ज्वारीची भाकरी खा, आम्ही तर रोजच खातो। कधी मी अधूनमधून अशी दुपारीही ज्वारीची भाकरी बनवत असते। आणि असं शेवग्याची शेंगा वगैरे अशी भाजी कोणती असेल तर मला ज्वारीची भाकरी खूप आवडते, त्यासोबत चटणी कांद्याची। आत्ता मी परवा व्हिडिओ टाकलेलाच आहे, तर तशा चटणीसोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते। तर मला तर खूप आवडते। तुम्ही कशा पद्धतीने खाता, शेवग्याची भाजी कशा पद्धतीने बनवता हे मला अजिबात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर खूप आपली ज्वारीची भाकरी गुणकारी आहे, तुम्हाला माहीत होते का हे? शेवग्याच्या शेंगाचंही आणि ज्वारीच्या भाकरीचंही मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर अशा पद्धतीनं आपलं सिंपल असं जेवण तयार आहे, भाकरी, शेवग्याची शेंगाची भाजी, आंबा आहे सोबत म्हणजे कैरी असं। आणि छान असं जेवण झाल्यानंतर ओटा क्लीन करून घेतला, अशी भांडे आवरून घेतली। त्यानंतर म्हटलं थोडीशी तब्येत 2-3 दिवस माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती, पण ठीक आहे म्हटलं चला आपलं फ्रीज थोडंसं घाण झालेलं आहे तर साफ करून घेणं तर गरजेचंच आहे। तर म्हटलं चला आता थोडंसं आरामही करून झालेला आहे, मग मी थोडंसं फ्रेश बाहेर थोडंसं जाऊन आले आणि फ्रेश होऊन मग चेंज करून घेतलं आणि म्हटलं चला आता फ्रीज साफ करायला घेऊ। फ्रीजमधलं सर्व सामान काढून बाहेर ठेवून दिलं। आणि आपल्या इथे कंटिन्यू पाणी नसल्यामुळे मग असं दुपारी काम करायला थोडा कंटाळा येतो, पण म्हटलं चला सकाळी पण खूप घाई असते, पाणी आलं की म्हटलं आत्ताच घासून घ्यावं। कामं झालेली होती आणि आज थोडंसं बरंही वाटत होतं, तर चला म्हटलं आज फ्रीज साफ करून घेऊ। तर फ्रीजमधले सर्व मी भांडी काढले आणि अशी एक करून सर्वच भांडी अशी छान घासून धुवून क्लीन करून घेतली आणि त्या भांड्यावरतीच ठेवून दिली, म्हणजे सुकून आपले भांडे सुकून जातील। आणि छान उन्हाळा असल्यामुळं बाहेर ठेवायची काही गरज नाही, पाणी ते भांड्याच्या टोपल्यामध्येच ठेवलं की सुकून पाणी निसरून जाऊन उष्णतेने पटकन सुकून जातात। तर काही असलं तरी आपल्याला घरातली कामे तर करावीच लागतात। अशा पद्धतीने एकामागून एक सर्वच मी फ्रीजमधली भांडी काढली आणि अशी छान क्लीन करून घेतली आणि भांड्याच्या टोपल्यामध्येच तिथं ठेवून दिली। त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण ही भांडी सुकतायत तोपर्यंत आतमधून फ्रीज सर्व साफ करून घेऊयात। तर ते झाल्यानंतर मी आता आतमधलं फ्रीज साफ करायला घेतलं। एक असा छान नॅपकिन घेतला आणि थोडंसं ओलसर करून घेतला आणि छान असं आपलं फ्रीज साफ करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मी सामान काढून ठेवलं आहे आणि आतमधून बाहेरून इकडून दार वगैरे सर्व छान असं क्लीन करून घेत आहे। अधूनमधून थोडंसं जिथे गरज पडेल तिथं थोडंसं साबण लावून त्या नॅपकिनला मी असं स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर
दुसऱ्या साईडनी एका साईडनी थोडंसं साबण लावून घेतलं होतं आणि ते स्वच्छ असं लिक्विड किंवा साबण काहीही तुम्ही लावू शकता। तुमच्याकडे लिक्विड असेल तर लिक्विड टाका आणि एक साईडने असं स्वच्छ पुसायचं आणि दुसऱ्या साईडच्या नॅपकिनने छान असं सुकवून घ्यायचं फ्रीज असं छान पद्धतीनं मी फ्रीज साफ करून घेतलं। तर कितीही घरातले कामं करा कमीच असतात, भरा असो किंवा नसो गृहिणीला तर हे सर्व करावंच लागतं। अशा पद्धतीने माझं आतून फ्रीज साफ करून झालं आणि बाहेरचं दारही आतून बाहेरून सर्व क्लीन छान असं साफ करून झाल्यानंतर किती छान वाटतं पांढरं शुभ्र फ्रीज असं। कुठलीही गोष्ट केल्याशिवाय त्याचा आनंद कळतच नाही। नंतर मग थोड्या वेळाने भांडे सुकून गेले, फ्रीजमधले सर्व मी असे लावून दिले। किती छान वाटते तुम्ही पाहू शकता, क्लीन वाटत आहे, किती छान चमकत आहे। खूप आनंद होतो असं छान केलं की आपण करायचं असतं। मग असे सर्व भाज्या वगैरे अशा ठेवून दिल्या, सर्व डब्बे वगैरे असे काही होते ते सगळं आजमध्ये ठेवून दिलं। असा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नाही।